नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपले 26 to 50 मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन झालेत. थोडासा त्रास झाला त्याला करायला, कारण 25 क्वेश्चन ऍट ए टाइम केले. त्याला शूट करायला जवळपास 2 तास लागले. त्याच्यानंतर त्याला एडिटिंग आणि बाकीचे अपलोडिंग वगैरे जे प्रोसेस असतात नंतरच्या, त्याला मला भरपूर वेळ लागला. 8-10 तास गेले त्याच्यामध्ये. तर त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त 13 क्वेश्चन करूया. लास्ट व्हिडिओमध्ये पण मी म्हटलं होतं की 13 क्वेश्चनच करायचे आपण. तर आज आपण 51 to 63 असे 13 क्वेश्चन करूया. तर बघूया त्याच्यातला आपण क्वेश्चन नंबर 51. क्वेश्चन नंबर 51 बघा. 2 रेक्टेंग्युलर ग्राउंड्स हॅव एरिया 1541 स्क्वेअर मीटर and 759 square meter respectively. If both the grounds have same breadth, find the breadth of the grounds. तर आपल्याला काय करायचं आहे, 2 रेक्टेंग्युलर ग्राउंड्स इथे दिलेले आहे क्वेश्चन मध्ये. त्यांचा एरिया दिलेला आहे, ठीक आहे, आणि ब्रेड्थ त्यांची सेम आहे. ऑब्विसली लेंथ डिफरंट असणार. तर क्वेश्चन नंबर 51 बघा कसा आहे. 2 ग्राउंड आहे. इथं थोडं बघा, समजून घ्या याला. याची ब्रेड्थ तर सेम आहे, ठीक आहे. ही जी ब्रेड्थ आहे ती तर सेम आहे. ही झाली ब्रेड्थ आणि ही लेंथ है ना. रेक्टेंगल आहे. तर दुसरा जो ग्राउंड आहे त्याची ब्रेड्थ सेम आहे, पण त्याची लेंथ वेगळी आहे, ठीक आहे. लेंथ त्याची वेगळी आहे. ब्रेड्थ तर 20 आहे त्याची पण, ठीक आहे. आणि त्याची L1 समजा लेंथ, याची L2 समजा. दोघांची लेंथ वेगवेगळी असणारच आहे, ठीक आहे ना. त्यामुळे त्यांचा एरिया वेगवेगळा आला. एक जो आहे तो 1541 स्क्वेअर मीटर आहे आणि दुसरा जो आहे त्याचा एरिया आहे 759 स्क्वेअर मीटर आहे, ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, यांची ब्रेड्थ किती आहे हे आपल्याला फाइंड करायची आहे. तर तुम्हाला एरिया ऑफ रेक्टेंगल माहितीच आहे, लेंथ इंटू ब्रेड्थ, सोपं आहे. तर सपोज पहिला जो तुमचा ग्राउंड आहे त्याचा एरिया किती येणार, त्याचा एरिया येणार आहे L1 इंटू B इज इक्वल टू 1541 स्क्वेअर मीटर, बरोबर आहे. मग इथून ब्रेड्थ किती येणार आहे, ब्रेड्थ इज इक्वल टू येणार आहे 1541 अपॉन L1, बरोबर आहे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे नाहीये. दुसरा जो ग्राउंड आहे सेम तसंच. त्याची जी लेंथ सपोज L2 आहे, लेंथ इंटू ब्रेड्थ इज इक्वल टू किती दिलेला आहे आपल्याला, 759 स्क्वेअर मीटर दिलेला आहे. मग इथून ब्रेड्थ किती येणार आहे, याची ब्रेड्थ येणार आहे 759 अपॉन L2, है की नाही. हा L2 आपण इकडे खाली घेतलाय. सोपा आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाहीये. आता दोघांची ब्रेड्थ सारखी आहे बघा, है ना. दोघांची ब्रेड्थ सारखी आहे म्हणजे हे जे आहे याचा अर्थ काय आहे की 1541 अपॉन L1 इज इक्वल टू 759 अपॉन L2. हे दोन्ही बरोबर आहे, है ना. हे ब्रेड्थ आहे, हे पण ब्रेड्थ आहे, दोन्ही सारखे आहे, तरी हे असं येणार. आता इथून आपण L1 अपॉन L2 आपण काढून घ्यायचं. तर L1 अपॉन L2 इज इक्वल टू किती येणार बघा, हे येणार बघा. हे L1 इकडे गेलं, L2 खाली आहे, ठीक आहे. मग ही नंबर इकडे येणार, म्हणजे 1541 अपॉन 759. आता इथे ना प्रॉब्लेम आहे असा आहे की ही जी नंबर आहे, ह्या दोन्ही नंबर जे आहे ना आपल्या कुठल्या तरी नंबरनी डिवाइड व्हायला पाहिजे. तर आपण बघितलं ना याला, तर 3 नी है ना, एक इथं 9 आहे ना आणि इथं 1 आहे, तर 3 नी डिवाइड व्हायला पाहिजे, पण 3 नी होत नाहीये, 7 नी पण होत नाही, 9 नी पण होत नाही, 13 नी पण होत नाही, 23 नी पण होत आहे, 23 नी होत आहे ते, ठीक आहे ना. तर इथं हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला ना थोडस इथं थोडा वेळ जाईल याच्यामध्ये. अशा टाईपचे जर नंबर आले ना तर तुम्हाला ऍक्च्युअली याच्यामधला एक कॉमन फॅक्टर आपल्याला काढायचं आहे. तर हे 23 नी डिवाइड होतात, ठीक आहे. ते 23 नी किती टाइम्स डिवाइड होतात बघा. याला जर आपण सॉल्व्ह केलं ना तर 759 ला जर 23 नी आपण डिवाइड केलं तर किती येणार बघा, 759 डिवाइडेड बाय 23. तर 23 2 जार 3 टाइम्स जाणार का, हा 3 टाइम्स जाणार. 3 3 जार 9 आणि 3 2 जार 6. 15 मायनस 9 केले तर किती येणार, 6 येणार. आणि हे झाले है ना 0.
इथे आलं 9, 23 3 जार 69 झालं. 33 टाइम हे डिवाइड होतो. तर हे 23 नी 33 टाइम डिवाइड झाला. तसंच आता 1541 बघा किती टाइम होत आहे. 1541 डिवायडेड बाय 23 करायचं. तर 23 5 जार 6 टाइम कट होणार. 6 3 जार 18. त्याच्यानंतर 1 कॅरी ओव्हर झाले. 6 2 जार 12 प्लस 1 13. 4 मायनस 8 म्हणजे 14 मायनस 8 केले तर 6 है ना. नाही 14 मायनस 8 केले तर 6 बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं झाले 4 मायनस 3 केले तर 1 आणि इथं झालं 0. हे 1 आले परत. आता हे किती टाइम्स कट होणार अजून. 7 टाइम्स है ना. तर 7 3 जार 21. हे 2 कॅरी ओव्हर झाले. 7 2 जार 14 प्लस 2 16. हे बघा हे किती वेळेस कट झाले. 67 टाइम्स. म्हणजे हा जो आहे हा 67 टाइम्स कट होणार. म्हणजे काय आला इथं 67/33 आलंय. म्हणजे एक लेंथ आली आहे 67 आणि दुसरी लेंथ आली आहे 33. ठीक आहे. म्हणजे आता इथं बघा हे जे आहे ना हे किती आलंय आपलं 1541 जो आहे त्याची लेंथ जास्तच असणार आहे 67 आणि याची लेंथ 33 असणार आहे. ठीक आहे. आणि हे बी तर कॉमन आलेलं आहे. किती आलंय आपलं याच्यातलं कॉमन काय आहे हे 23 कॉमन आहे ह्याच्यामध्ये सेम आहे. तर ब्रेथ किती आली याची 23. तर अशा प्रकारे आपल्याला याचा आन्सर काय मिळालं. ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर आलेला आहे. ही जी आहे ना 23 कॉमन आहे या दोन्ही नंबरमध्ये. ह्या दोन्ही जे नंबर आहेत त्याच्यामध्ये 23 कॉमन आहे. ठीक आहे. आणि हेच यांची ब्रेथ असणार आहे. त्याचा आन्सर येते बघा ऑप्शन नंबर 3. थोडस म्हणजे आहे थोडं ट्रिकी क्वेश्चन आहे. थोडासा वेळ खाणार हा क्वेश्चन तुमचा. कारण इथे जे नंबर दिलेले ना ते इझी दिलेले नाहीये. थोडेसे टफ दिलेले नंबर. ठीक आहे. तर अशा प्रकारे याचं आन्सर आलाय ऑप्शन नंबर 3. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 52. क्वेश्चन नंबर 52 बघा. इफ 17 into 19 into 4 divided by m is equal to 161.5 then find the value of m. क्वेश्चन दिसतंय तुम्हाला. आपण इथं डायरेक्ट सोल्युशनच करूया याचा. क्वेश्चन नंबर 52 काय दिलेलं आहे 17 into 19 into 4 ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आणि डिवायडेड बाय m इज इक्वल टू दिलेलं आहे 161.5. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे m ची व्हॅल्यू काढायची आहे. आता हे जे लिहिलं आहे ना याला आपण असं लिहू शकतो 17 into 19 into 4 डिवायडेड बाय m इज इक्वल टू 161.5. बरोबर आहे. आता m ची व्हॅल्यू काढायची आहे तर m ला आपण इकडे घेऊन जाऊ. क्रॉस मल्टिप्लाय होईल. तर m इज इक्वल टू काय होणार हे डिवायडेड बाय हे. ठीक आहे. तर m इज इक्वल टू काय होणार बघा. आता ऍक्च्युअली m इकडे गेलं ना आपण इकडे लिहायला लागलोय. बाकी काही नाही. m इज इक्वल टू येणार. ठीक आहे. हे नंबर आणि डिवाइड बाय हे नंबर. तर 17 into 19 into 4 डिवायडेड बाय 161.5. ठीक आहे. आता इथे बघा याला सॉल्व्ह करायचं आहे. थोडं आता याच्यामध्ये ना हे तुम्हाला थोडं जितकं प्रॅक्टिस कराल ना तितकं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील की ह्या जे नंबर्स दिले आहेत ना ह्याचं काहीतरी रिलेशन असते. हा इथे बघा आपण याला काय करू शकतो. इथे जो आहे हा डेसिमल काढून आपण वरती इंटू 10 करू शकतो. बघा 17 into 19 into 4 into इथे 10 लिहून घ्यायचं आणि डिवायडेड बाय खाली 161 आणि हे 5 डेसिमल काढून टाकलं आपण इथलं. ठीक आहे. एक डिजिट नंतर डेसिमल होतं ना तर इथं आपण काय केलं वरती त्याच्या जागी आपण इंटू 10 लिहिलंय. असं आपण करू शकतो. ठीक आहे. हे तुम्हाला माहितीच आहे. आता इथं बघा 5 नी हे कट होणार. 5 2 जार 10. ठीक आहे. 5 3 जार 15. 1 है ना 1 राहिलं तर 5 2 जार 10 आणि परत 5 3 जार 15. आता हे जे 323 ही जी नंबर आली ना ही नंबर आहे ना ही आहे 17 into 19 जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर हीच नंबर येते. तर हे कसं माहिती होते आपल्याला. हे बघा 7 9 जार 63 है ना. तर शेवटी 3 येते. म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या प्रॅक्टिसनेच येतात. म्हणजे आपण याला पुढचा स्टेप आपलं कसं करू शकतो बघा. ह्याला आपण 17 into 19 into 4 into 2
आणि खाली 17 × 19 लिहू शकतो आपण. ही जे नंबर आहे ना 323, याला असं 17 × 93 लिहिलं. हे बघा, हे कॅन्सल झाले, उरलं काय फक्त 8. 4 2 8. मग 8 काय आलं याचा आन्सर, म्हणजे एम ची व्हॅल्यू किती आली, फक्त 8. आता इथं यांनी इथं 0.0 लिहिलंय कन्फ्यूज करायला, पण 8 ला आपण 8.0 पण लिहू शकतो. ठीक आहे, तर याचा आन्सर येतोय ऑप्शन नंबर 4. एकदम सोपा क्वेश्चन आहे. फक्त इथं तुम्ही जर माहितीये का, हे सगळं याला आहे असं लिहून याला सगळं सॉल्व्ह करत बसणार ना, इतकं किचकट होते ना. मग हे अशा टाईपचं थोडंसं सोपी पद्धत काहीतरी, थोडं आपलं लॉजिक लावायचं आपल्याला. प्रत्येक क्वेश्चन मध्ये असते, सोपा तर नसतेच. आता मागच्या क्वेश्चन मध्ये तर किती टफ नंबर दिले, त्याच्या जागी इझी नंबर देऊ शकले असते. याच्या अगोदरही आपण बघितले बरेचसे क्वेश्चन, म्हणजे जिथे ना इझी नंबर देऊन तो जो क्वेश्चन आहे तो इझी असू शकतो, पण जाणून ते टफ देतात, कारण एक्झाम टफ आहे ना, टफ करायची असते त्यांना. आणि याच्या पुढे तर याचे बघितलं ते सगळे टफ आहे, याच्यानंतरचे सगळे क्वेश्चन टफ आहेत. चला नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 53. क्वेश्चन नंबर 53 बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ √992:1/4. ठीक आहे, तर याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. क्वेश्चन नंबर 53 बघा, काय दिलेलं आहे आपल्याला, √992:1/4 याची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. तर याला आपल्याला काय करावं लागेल, पहिले हा मिक्स फ्रॅक्शन आहे त्याला है ना फ्रॅक्शन मध्ये चेंज करून घ्यावं लागेल. कसं करावं लागेल याला, आपण काय करतो, ह्या नंबरचा याचा मल्टिप्लिकेशन करून याला ऍड करतो. ठीक आहे, तर 4 2 8 है ना, 4 2 8, त्याच्यानंतर 4 9 36, 3 कॅरी ओव्हर झाले, 4 9 36 प्लस 3 39, 3968, आणि हे प्लस 1 केलं तर किती येणार, 3969. तर हे येणार तुमचं 3969/4, आणि हे पूर्ण सध्या आहे स्क्वेअर रूट मध्ये आहे. आता याचं आपल्याला काय करावं लागेल, ह्या दोन्ही नंबरचं स्क्वेअर रूट काढावं लागेल, तर आपल्याला याची व्हॅल्यू मिळून जाणार. तर याचं आपण याला असं पण लिहू शकतो, हे होल स्क्वेअर रूट आहे ना, तर 3969 आणि √4 असं पण लिहू शकतो. आता याचं तर इझिली आपण काढू शकतो, 4चं स्क्वेअर रूट किती आहे, 2 आहे. पण आता याचं काय करायचं, तर याचं स्क्वेअर रूट काढता आलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे, तर याचं स्क्वेअर रूट काढायची जी आहे लॉंग डिव्हिजन मेथड, ते तर करत बसणं योग्य नाहीच आहे. तर शॉर्ट ट्रिक तुम्ही बघून घ्या, युट्यूबवर बऱ्याचशा शॉर्ट ट्रिक दिलेल्या आहे. तर त्याची शॉर्ट ट्रिक कशी असते बघा, 3969चं जर आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं असेल तर 2 नंबर कन्सिडर करायचे असतात. आणि आता ही शेवटची नंबर आहे ना, ही बघा, ही कधी येणार, एक तर 3 3 9 किंवा 7 7 49. 9 कधी येतो, एक तर शेवटी काय असणार 3 नाही तर 7, दोन पैकी एक नंबर असणार आहे. आता ह्याला सोडून द्यायचं, हे 39 ला बघायचं. 39 जी आहे हे बघा 6चा स्क्वेअर आणि 7चा स्क्वेअरच्या मध्ये येते. 6 6 36, 7 7 49. आता हे कोणाच्या जवळ आहे, 36च्या जवळ आहे, तर मग याला इथे काय येणार, आपला 6 येणार. पण याच्या पुढे 3 येणार का 7 येणार, हे कसं ठरवायचं, तर हे याच्या पुढची जी नंबर आहे त्यांनी मल्टिप्लाय करायचं, 42 येते. ही जी नंबर आहे याच्यापेक्षा ही जर छोटी असेल तर छोटा नंबर घ्यायचा, जर याच्यापेक्षा ही मोठी असती तर मोठा नंबर घेतला असता. आता 42 पेक्षा ही 39 लहान आहे, तर आपल्याला 3 घ्यायचं आहे. असं करून 63 याचा स्क्वेअर रूट येतो, तर याचा येतोय 63/2. ठीक आहे, हे स्क्वेअर रूट काढायचं भरपूर मेथड्स आहे युट्यूबवर, तुम्ही बघून घ्याल, शिकून घ्या त्याला, ते तुमच्या फायद्याचं आहे. आता याला सॉल्व्ह करायचं, याला केलं तर बघा काय होणार, 2 3 6 है ना, पुन्हा 2 1 2. आता 1 राहणार, डिव्हिजन नाही जाणार, तर डेसिमल घेणार आपण, 1 0 लागणार, 2 5 10, तर 31.5 याचा आन्सर येऊन जातो. याचा आन्सर येतो बघा ऑप्शन नंबर 2. 53चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, हे बघा मी हे जे ग्रीन पेनचा ना यूज करणार, बिलकुलच आठवणच नाही राहत मला. ठीक आहे, हा आन्सर आलेला आहे त्याचा, आणि ऑप्शन नंबर 2 मध्ये हा आन्सर दिलेला आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 54.
क्वेश्चन नंबर 54 बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज अन इरेशनल नंबर. 4 ऑप्शन आपल्याला दिले आहेत. 3.14, सेकंड आहे 22/7, थर्ड आहे पाय आणि फोर्थ आहे 3.142857. आता तुम्ही म्हणणार सर हे तर सगळे एकसारखेच आहे. हा, पायची व्हॅल्यू आपण 3.14 पण लिहितो, 22/7 पण लिहितो, पाय पण दिलेला आहे, 3.14 पण दिलेला आहे पुढं. ठीक आहे, पण इथे थोडस समजून घेण्यासारखं आहे. इथे बघा, इरेशनल नंबर कशाला म्हणतात? ज्या नंबर्सला आपण पी अपॉन वायच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करू शकत नाही, त्या नंबर्स जे असतात त्या इरेशनल नंबर असतात. जसं आता बघा, इथे जे क्वेश्चन नंबर 54 इथे जो दिलेला आहे ना 3.14, याला आपण काय लिहू शकतो? 314/100 लिहू शकतो. इथे आहे ना, हे जो आहे इथे आपण 2 झिरो जे आहे खाली घेतले, इथला डेसिमल काढून असं लिहू शकतो आपण 3.14 ला. ठीक आहे, ही एक रॅशनल नंबर झाली. ठीक आहे, त्याच्यानंतर 22/7 तर ऑलरेडी आहेच पी अपॉन क्यूच्या फॉर्म मध्ये. 2 कुठलेही इंटिजर ज्यांना आपण पी अपॉन क्यूच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो ते रॅशनल नंबर असतात. ठीक आहे, बाकी सगळे इरेशनल असतात. त्याच्यानंतर ही जी आहे फोर्थ नंबरची जी नंबर दिलेली आहे 3.14, त्याच्यानंतर 2857 आणि नंतर असा इथे एक बार लावलेला आहे. याचा अर्थ काय असते माहितीये का? ही जे नंबर आहे याच्यामध्ये एक गोष्ट चालू असते की हे जे आहे हा रिपीट होतो. हा जो पूर्ण नंबर जो आहे ना, पुढं याच्यानंतर पुन्हा एकदा सेम नंबर येणार, आहे सेम नंबर येणार, पुन्हा असाच पुढं सेम. याला हा जो पॅटर्न आहे हा फॉलो करत राहणारा. 3.142857, 142857, पुन्हा येतो 142857, असं कंटिन्युअसली चालू राहणार. आणि हा जो आहे हा नॉन टर्मिनेटिंग आहे, पण रिपिटेशन तर आहे, कमीत कमी त्याच्यामध्ये रिपिटेशन. पण असे काही नंबर असतात ज्याच्यामध्ये हे रिपिटेशन पण होत नाही आणि टर्मिनेट पण होत नाही. टर्मिनेशन म्हणजे काय? जसं आपण लास्ट क्वेश्चन बघितला ना, त्याच्यामध्ये कसं आहे 63/2 आलं होतं. मग आपण काय केलं, याला 63 ला 2 ने डिवाइड केलं तर 2 3 है ना 6, पुन्हा 2 1 2, त्याच्यानंतर डेसिमल लागलं, 1 0 आलं, 2 5 10. हे बघा, टर्मिनेशनचं तुम्हाला इथे समजून सांगतो. 63 ला 2 ने जर आपण डिवाइड केलं, 2 3 6 येत आहे. ठीक आहे, 0 आलं, 3 आलं, 2 1 2 है ना. इथून 1 राहिला शिल्लक. आता 1 मध्ये डिव्हिजन जात आहे का नाही जात, म्हणून आपण इथे डेसिमल घेत असतो. पण इथे एक 0 लागतो आणि 2 5 10. इथे काय झालं, 0 0 आलं, झालं. इथे टर्मिनेट झाला. हा जो आहे डिव्हिजनची जी मेथड आहे ती टर्मिनेट झाली आहे. मग ही जी नंबर आहे 63/2 ही एक रॅशनल नंबर आहे, हे टर्मिनेट होते. ठीक आहे, पण काही काही नंबर असे असतात ना जे टर्मिनेट होतच नाही, कंटिन्युअस चालू असतात. तर ह्या 4 ऑप्शन पैकी फक्त एकच नंबर आहे पाय. पाय जो आहे तो एक इरेशनल नंबर आहे, कारण त्याची जी ऍक्च्युअल व्हॅल्यू जर बघितली ना, कधीच टर्मिनेट होत नाही आणि याच्यावर रिपीटिंग पण होत नाही, रिपिटेशन पण होत नाही. जसं याचं रिपिटेशन व्हायला लागलंय ना, तसं याचं रिपिटेशन पण होत नाही. आणि आपण जे हा व्हॅल्यू युज करतो ना 3.14 आणि 22/7, ह्या एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही आहे पाईच्या. हे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे. फक्त ते आपल्या सोयीसाठी आपण ह्या व्हॅल्यू युज करतो. म्हणजे आपणच नाही करत आहे, सगळे मॅथमॅटिशियन्स युज करत आले, त्यांनीच आपल्याला सांगितलं म्हणून आपण हे युज करतोय. ठीक आहे, पण ह्या एक्झॅक्ट व्हॅल्यू नाही आहे पाईच्या. ठीक आहे, त्यामुळे कन्फ्युज होऊ नका. हा जो पाय आहे तो इरेशनल आहे, कारण याचं जर ऍक्च्युअल व्हॅल्यू जर काढायला गेली तर ही कधीच टर्मिनेट होत नाही किंवा रिपीटिंग येत नाही. त्यामुळे पाय एक इरेशनल नंबर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 55. तर याचा आन्सर कुठला आहे तो बघा, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, पाय. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 55. क्वेश्चन नंबर 55 म्हटलं आहे, वेअर इज द ऑर्थो सेंटर ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल लोकेटेड. तर याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यातला तुम्हाला आता माहिती असेल की एक राईट अँगल जो असतो, तर जिथे ज्या व्हर्टेक्सला
तुमचा 90 डिग्रीचा अँगल तयार होत असतो. तो वर्टेक्सच तिथे ऑर्थो सेंटर असतो. ठीक आहे, हा जो आहे याचा हा ऑर्थो सेंटर आहे. ऑर्थो सेंटर. ठीक आहे, त्याच्यातला ऑप्शन कुठला आहे? तो ऑप्शन नंबर सेकंड, ऑन द वर्टेक्स ऑफ द राईट अँगल. ठीक आहे, तुमच्या सिलेबस मध्ये असेल तर रीड करा डिटेल मध्ये. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 56. क्वेश्चन नंबर 56 बघा. 4 नंबर्स पी क्यू आर अँड एस आर इन प्रपोर्शन. फाइंड द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. चूज 2 करेक्ट ऑप्शन्स. इथे बघा क्वेश्चन नंबर 56 मध्ये काय म्हटलेलं आहे की पी क्यू आर आणि एस हे चारही नंबर जे आहेत प्रपोर्शन मध्ये आहे. ठीक आहे ना, म्हणजे याच्या प्रपोर्शन ही सगळे एकमेकांच्या प्रपोर्शनेट आहे. तर सपोज आपण पी आणि क्यू, पी इज प्रपोर्शनल टू क्यू, जेव्हाही असं लिहिलेलं असते याला प्रपोर्शनलचं साईन म्हणतात. तर ह्याला प्रपोर्शनलचं साईन आहे, तर आपण ह्याला लिहिताना पी इज इक्वल टू एक कॉन्स्टंट येतो आणि क्यू येतो. म्हणजे ह्याला जर प्रपोर्शनल आहे याचा अर्थ असा आहे की ही एक कुठली तरी रिअल नंबर आहे, ही एक कुठली तरी रिअल नंबर आहे. ठीक आहे, आणि ह्या दोन्ही नंबर म्हणजे असं नाही आहे प्रपोर्शनल आहे याचा अर्थ हे नाही की हे पण 5 आहे, हे पण 5 आहे. ही 5 आहे, ही 15 आहे. मग 5 आणि 15 मध्ये एक प्रपोर्शन आहे आणि त्याचा जो के ची काहीतरी एक व्हॅल्यू असते. ठीक आहे ना, तो पण एक रिअल नंबर आहे. ठीक आहे ना, तर के जो आहे कॉन्स्टंट असतो. ठीक आहे, तर इथे के ची व्हॅल्यू जर 15 आपण याला कन्सिडर केलं, याला 5 आणि याला 15 कन्सिडर केलं, तर के ची व्हॅल्यू किती येते? 3 येते. ठीक आहे, तर इथं के इज इक्वल टू किती येणार बघा? पी अपॉन क्यू. ठीक आहे, के म्हणजे काय होणार? पी अपॉन क्यू. सेम असंच बघा, आर इज प्रपोर्शनल टू एस. याचा अर्थ काय झाला? आर इज इक्वल टू के एस, म्हणजे के ची व्हॅल्यू किती झाली? आर अपॉन एस. के म्हणजे झालं आर अपॉन एस. ठीक आहे, आणि हे दोन्ही कॉन्स्टंट आता सेम आहे, कारण हे चारही जे आहे सगळे जे चारीच्या नंबर आहे एकमेकांच्या प्रोपोर्शनल आहे. तर म्हणून हे जे के ची व्हॅल्यू आहे ना या दोन्हीसाठी एकसारखी असणार. याचा अर्थ काय येणार की पी अपॉन क्यू इज इक्वल टू काय होणार? तुमचं आर अपॉन एस होणार. ठीक आहे, पी अपॉन क्यू इज इक्वल टू आर अपॉन एस. आता ऑप्शन मध्ये असं दिलेलं नाहीये. ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे? हा क्यू इकडे घेऊन गेले, तर पी अपॉन आर, ह्या आरला इकडे आणलंय, क्यूला इकडे घेऊन गेले. असं करू शकतो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, तर पी अपॉन आर इज इक्वल टू क्यू अपॉन एस. हे आहे तुमचं ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला 2 याच्यातले हे कळायचे आहे. तर तुम्ही जर याचं अजून मल्टिप्लिकेशन केलं तर पी एस है ना, पी एस इज इक्वल टू क्यू आर. तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, एस पी लिहिलेलं आहे. तर चालतंय की मागं पुढे लिहिलेलं एस पी इज इक्वल टू आर क्यू, असं पण आपण याला लिहू शकतो. ठीक आहे, क्यू आरच लिहिलेलं आहे इथं. काय काही पण सारखंच आहे, ते काही फरक नाही पडत. अरे एसपीच्या जागी पी आर लिहिलंय, पी है ना, एसपी इथं पी एस लिहिलेलं आहे, इथं एसपी लिहिलेलं आहे, काही नाही होत. ए बी इज इक्वल टू बी ए होते. ठीक आहे, याच्यामध्ये अल्जेब्रामध्ये तसं चालतंय. ठीक आहे, तर त्याचा आन्सर कुठला येतो? दुसरा हा वाला आन्सर येतो. म्हणजे पहिला एक आन्सर आहे हा तुमचा पी अपॉन आर इज इक्वल टू क्यू अपॉन एस, म्हणजे हा येतो तुमचा ऑप्शन नंबर 1. आणि दुसरा आहे हा वाला, हा आहे तुमचा ऑप्शन नंबर 4. फर्स्ट आणि 4 याचे 2 आन्सर आहेत. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 57. क्वेश्चन नंबर 57 बघा. X years hence Maria's age will be Y years. Then find her age 10 years before. ठीक आहे, हा प्रश्न थोडासा लक्ष देऊन बघा. मी स्वतःच कन्फ्युज झालो होतो की याला कसं करायचं. ठीक आहे, आणि दुसरा एक तुम्ही बघा लागले असेल की थोडं मी खूपच गडबडीत करा लागलोय. ऍक्च्युली थोडंसं आपण स्लोली करूया, कारण आज आपल्याला 25 क्वेश्चन नाही करायचे आहे. आपल्याला फक्त आज 13 क्वेश्चनच करायचे आहे. मी ते मागच्या व्हिडिओच माझ्या डोक्यात आहे, पटपट करायचं आहे.
एवढे सारे क्वेश्चन करायला वेळ लागतो. कारण हे बघा, मी जेव्हा शूटिंग करत असतो तेव्हा बाकीच्याही गोष्टी माझ्या डोक्यात चालू असतात की हे शूटिंग झाल्यावर मग मला एडिटिंग करायचं आहे, हे करायचं आहे, याच्यात काही चुका पण होतात. मग ते सगळं मला थोडंसं सगळं करावं लागते व्यवस्थित, आहे की नाही. तर सगळ्या डोक्यात गोष्टी चालू असतात, त्यामुळे ना थोडी गडबड पण होत असते इथं. तर थोडं समजून घ्या. तर हा क्वेश्चन बघा, एक्स इयर हॅन्स, हा ना, इथे तुम्हाला क्वेश्चन दिसत असेल, म्हणजे आजपासून एक्स वर्षानंतर, ठीक आहे ना, मारियाचं एज किती होणार आहे, वाय होणार आहे. मग आजचं एज किती कसं काढायचं, आजचं एज कसं निघणार बघा. क्वेश्चन नंबर 57. क्वेश्चन मध्ये काय म्हटलं आहे की जे काही आजचं एज आहे तिथून एक्स वर्षानंतर जी मारिया आहे तिचं वय वाय होणार आहे. ठीक आहे. मग आजचं एज आपल्याला तर माहितीच नाही आहे, मग आजचं एज काय होणार, आजचं एज इज इक्वल टू होणार, है ना, आजचं एज इज इक्वल टू होणार वाय, एक्स ला इकडे घेऊन जाऊ आपण, तर वाय मायनस एक्स. सोपं आहे, समजलं की नाही. हे बघा, तुम्हाला एक नंबरनी मी समजवतो. सपोज आज जी आहे मारियाचं एज 10 वर्ष आहे, ठीक आहे. 5 वर्षानंतर तिचं वय किती होऊन जाणार, 15 वर्ष होणार. ठीक आहे ना, परत 10च लिहिलं बघा मी. हे बघा असं होतंय, डोक्यात दुसरं काही चालू असलं की पटकन काहीतरी चूक होते. आज समजा मारियाचं एज 10 वर्ष आहे, 5 वर्षानंतर म्हणजे एक्स वर्षानंतर तिचं वय किती होणार आहे, वाय होणार आहे. ठीक आहे ना, म्हणजे 15 होणार आहे. मग आता आजचं एज किती आहे तिचं बघा, आजचं एज म्हणजे वाय मायनस एक्स, म्हणजे 15 मायनस 5 केले तर 10 येते, आजचं एज येते. म्हणजे आजचं जे एज आहे तिचं, टुडेज एज है ना, हे आहे तिचं टुडेज एज. काय आहे, वाय मायनस एक्स आहे. हे जर समजलं असेल तर क्वेश्चन समजलं. त्याच्यानंतर आजचं एज जर तिचं वाय मायनस एक्स आहे तर 10 वर्ष अगोदर किती असणार आहे, अजून 10 वर्ष याच्यातून कमी करा, झालं. त्याचं काय आन्सर काय लिहायचं, हेच आन्सर आहे. त्याचा आन्सरच काय आहे, वाय मायनस एक्स मायनस 10 केलं तर हे 10 वर्ष अगोदरचं एज आलं तिचं. झालं, एवढं सोपं आहे. पण हेच नाही, थोडस समजून घ्यायला थोडस डोकं येऊन जाते. ठीक आहे ना. जर तिचं एक्स वर्षानंतर तिचं एज वाय होणार असेल तर मग आजचं एज किती, मग आजचं एज आपल्याला तर माहितीच नाही, तर मग क्वेश्चन मार्क लावायचा. क्वेश्चन मार्क प्लस एक्स इयर्स इज इक्वल टू वाय. मग आजचं एज इज इक्वल टू वाय मायनस एक्स. एक्स ला इकडे घेऊन गेलो आपण, हा प्लस आहे तर मायनस मध्ये होणार. हे आलं तिचं आजचं एज. मग 10 वर्ष अगोदरचं एज किती होणार तिचं, त्याच्यातून अजून 10 वर्ष कमी करा, वाय मायनस एक्स मायनस 10. त्याच्यातला आन्सर कुठला आहे तो बघा, ऑप्शन नंबर 2. समजलं. मला फर्स्ट टाइम जेव्हा मी हा क्वेश्चन बघितला तर माझे डोकं फिरलं होतं, पण मग नंतर लक्षात आलं. ठीक आहे, म्हणून म्हटलं थोडं लक्ष देऊन बघा, हे समजलं असेल याच्यावरून तुम्हाला. ठीक आहे, तर याचं आन्सर काय आलं बघा, वाय मायनस एक्स मायनस 10. ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर आला. चला नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 58. क्वेश्चन नंबर 58 बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ 31.25%. खूप सोपा क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन नंबर 58. काय करायचं आपल्याला, 31.25% ची व्हॅल्यू काढायची आहे. आता जेव्हाही असं पर्सेंटचं साईन आलं तर काय असते, याचा अर्थ असतो 3.25/100. ठीक आहे, याचा अर्थच आहे 3.25/100. ठीक आहे, आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. याला सॉल्व्ह करायचं असेल तर काय करावं लागेल, आता इथे बघा, इथे 2 डिजिट नंतर डेसिमल आहे, याला ह्या नंबरला असं डायरेक्ट डेसिमल काढून लिहायचं. इथे खाली 100 पहिलंच आहे, इंटू हे जे नंबर आहे है ना, हे 2 डिजिट सोडून एक डेसिमल आहे ना, त्याचे आपण 1 नंतर 2 झिरो लावून घेऊया इथं. हे आपण याला असं लिहू शकतो, आहे की नाही. 31.25 ला डेसिमल काढल्यावर खाली 100 लिहायचं, हे तर तुम्हाला माहितीच आहे. आता याला डिवाइड करा 5 नी बघा, सॉरी 5 नी कशाला, डायरेक्ट 25 नी करूया. 25 4 जार 100. आता बघा 25 1 जार 25. ठीक आहे, मग किती राहणार, 6 राहणार. 25 2 जार 50. 50 केले तर 12 राहणार, मग 125 होणार. तर 25 5 जार 125.
एकदा 125 कट होणार, पुन्हा 25 याला कट करा तर 5 टाइम्स कट होणार है ना. 25 5 जार 125, म्हणजे वरती काय राहिलं तुमचं 5 आणि खाली काय आलं 16. झालं, याचा आन्सर आलं. याचा आन्सर किती दिलाय यार, हे बंद पडून जाते ना मोबाईल हातात ठेवल्या ठेवल्या. क्वेश्चन नंबर आपण कुठला करतोय 58. हे गडबड व्हायला लागली बघा. हे म्हणजे माझं अजून ह्या सगळ्या गोष्टी आपण पहिले करत नव्हतो ना, तर थोडस होते गोंधळ जरासा. याच्यातला बघा ऑप्शन नंबर 1, याचा आन्सर आहे 5/16. कुठे दिलाय हा, ऑप्शन नंबर 1 मध्ये. ठीक आहे, चला सोपा एकदम, काय काहीच नाही करायचंय. हे पर्सेंट म्हणजे अपॉन 100, हे 2 डिजिट नंतर डेसिमल आहेत, अजून एक 100 लिहून घेतलं, 25 याला डिवाइड करा, 5/16 येतोय आन्सर. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 59. क्वेश्चन नंबर 59 बघा. इन द एडजॉइनिंग फिगर अँगल TPQ इज म्हणजे सिमिलर टू अँगल TPR. ठीक आहे, अँगल जे दिलेले आहे आपल्याला कुठला TPQ आणि TPR दोन्ही सेम आहे जवळपास. हा, याला कॉन्ग्रुएंट म्हणायला पाहिजे. ठीक आहे, आणि साइड PQ इज कॉन्ग्रुएंट टू साइड PR. ठीक आहे, PQ आणि PR जे आहे, PQ PR दोन्ही कॉन्ग्रुएंट आहे. देन विच टेस्ट अँगल QPT अँड ट्रायंगल RPT आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे, जर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, क्वेश्चन नंबर 59 बघा. इथे काय म्हटलेलं आहे की एक मी याचं फिगर पहिलेच काढून ठेवली बघा. याच्यामध्ये हा जो अँगल आहे, हा अँगल आणि हा अँगल दोन्ही सेम आहे. ठीक आहे, ह्या दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहेत आणि ह्या साइड आणि ह्या 2 साइड पण कॉन्ग्रुएंट आहे. आणि ह्या याच्यामध्ये बघा, हा जो ट्रायंगल आहे PQT आणि PRT, ठीक आहे, किंवा RPT आणि QPT, हे दोन्ही जे ट्रायंगल आहे याच्यामध्ये हे कॉमन आहे. ही जी साइड आहे ही कॉमन आहे. तर बघा, साइड अँगल साइड. ठीक आहे, साइड अँगल साइड ह्या तुमच्या टेस्टनी हे दोन्ही जे ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल दोन्ही काय आहे, कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे याच्यातला टेस्ट कुठला येतो, याच्यामध्ये साइड अँगल साइड. आणि याचा आन्सर आहे पहिलाच आन्सर, ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर आहे. चला सोपा आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 60. क्वेश्चन नंबर 60 बघा. द मेजर ऑफ an angle is 1/5 times the measure of its supplementary angle. Find the measure of its complementary angle. तर आपल्याला काय करायचं आहे, एक अँगल आहे, तो किती आहे 1/5 टाइम्स ऑफ मेजर ऑफ इट्स सप्लिमेंटरी अँगल. तर बघा क्वेश्चन नंबर पहिले तर बघूया आपण. क्वेश्चन नंबर 60 बघा. एक अँगल आहे, आपल्याला तो अँगल माहिती नाहीये. सपोज तो अँगल एक्स आहे. आता एक्स अँगल जर असेल तर याचा सप्लिमेंटरी अँगल किती येणार, 180 मायनस एक्स. ठीक आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे. जर एक अँगल एक्स असेल तर त्याचा सप्लिमेंटरी अँगल 180 डिग्री मायनस एक्स असतो. ठीक आहे, आता क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे की द मेजर ऑफ एन अँगल इज 1/5 टाइम्स, म्हणजे याच्यामध्ये कितीचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, 1/5चं मल्टिप्लिकेशन करायचं आहे याच्यामध्ये सप्लिमेंटरी अँगल मध्ये. तो हा अँगल आहे. ठीक आहे, मग इथून आपण काय करू, याची व्हॅल्यू काढून घेऊया, एक्सची व्हॅल्यू. मग जी काही याची व्हॅल्यू होईल त्याचा आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल काढायचं आहे. फाइंड द मेजर ऑफ इट्स कॉम्प्लिमेंटरी अँगल. इथून एक्सची व्हॅल्यू कशी येईल, हा जो 5 इकडे जाणार तर 5x इज इक्वल टू किती येणार, 180 डिग्री मायनस एक्स. ह्या एक्सला आपण इकडे घेऊन जाऊ, हा मायनसचा आहे तर इकडे येऊन काय होणार, प्लसचा होणार. 5x प्लस एक्स इज इक्वल टू 180 डिग्री. हे झाले 6x इज इक्वल टू 180 डिग्री. मग x इज इक्वल टू किती येणार तुमचं 30 डिग्री. सांगायची गरज आहे, 6 3 जार 18, 30 डिग्री येणारच आहे. ठीक आहे, जर x ची व्हॅल्यू 30 डिग्री आहे ना, x जो आहे 30 डिग्री आहे, तर मग x चा जो कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे तो काय असणार आहे, 90 मायनस एक्स, म्हणजे 90 डिग्री मायनस 30 डिग्री.
म्हणजे किती आलंय 60 डिग्री झालं. याचा आन्सर किती आलाय? याचा आन्सर आलाय बघा ऑप्शन नंबर 4 60 डिग्री आला. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 61. क्वेश्चन नंबर 61 बघा. A school had arranged a trip and started on Saturday at 6:30 a.m. They returned the next day on Sunday at 8:15 p.m. Duration of the trip was for how many hours? सोपा क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन नंबर 61 काय म्हटलं आहे की एक स्कूलमध्ये एक ट्रिप निघाली, त्यांची ट्रिप अरेंज केली. ती ट्रिप त्यांची निघाली सकाळी 6:30 वाजता शनिवारी, आणि ते परत कधी आले? रविवारी संध्याकाळी 7:15 वाजता. ठीक आहे. तर टोटल ड्युरेशन किती झाला? तर बघा एकदम सोपं आहे. हे बघा सकाळी 6:30 निघाली, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी 8:30 आली, तर दुसऱ्या दिवशी पण बघा 6:30 सकाळपर्यंत किती 24 तास झाले. त्याच्यानंतर संध्याकाळी 6:30 पर्यंत किती हे PM आलं, इथे किती तास झाले? टोटल 12 तास झाले. म्हणजे किती टोटल? सकाळी 6:30 हे सॅटर्डेला सकाळी 6:30 वाजता ट्रिप निघाली, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी ते संध्याकाळी 8:30 आली. तर आता 6:30 संध्याकाळचे 6:30 पर्यंत टोटल किती 36 आवर्स झाले, ठीक आहे ना. 6:30 सकाळपासून 6:30 सकाळपर्यंत 24 तास. हे सॅटर्डे आहे, हा संडे आहे है ना. हा संडे आहे, संडेच्या सकाळपर्यंत 24 तास जाणार. संध्याकाळी 6:30 पर्यंत किती होणार? टोटल 36 आवर्स होणार, ठीक आहे. आता याच्यानंतर अजून 7:15 आलेत ते, तर 7:15 म्हणजे 8:15 मधून अजून किती मिनिट आवर आणि किती मिनिट लागले त्यांना बघूया आपण. तर 8:15 मधून 6:30 मायनस करायचे, ठीक आहे. आता 15 मधून 30 मायनस होत नाही, मग इथून 1 आवर आपण इकडे घेतो. मग इथे काय होणार? 7 आवर आणि 60 मिनिट इकडे बोरो केले आपण, ते 75 होणार, ठीक आहे. याला कॅन्सल करा. आता 75 मायनस 30 केले तर किती येणार? 45. 7 मायनस 6 केले तर किती येणार? 1. म्हणजे 1 आवर 45 मिनिट अजून याच्यामध्ये ऍड करायचे. याच्यामध्ये 36 मध्ये, ठीक आहे, 36 आवर्स पहिले झालेलेच आहे. त्याच्यामध्ये 1 आवर 45 मिनिट्स अजून ऍड करा, म्हणजे हे 37.45 मिनिट्स, 37 आवर्स 45 मिनिट्स झाले. पण याच्यामध्ये आता आन्सर मध्ये बघा 4th मध्ये दिलाय 47 आवर्स 45 मिनिट्स दिलाय, पण बाकीचे जे आन्सर आहे त्याच्यामध्ये 3/4 आवर्स 1/4 आवर्स. तर हे जे 45 आहे ना, याला आपण 3/4 आवर्स लिहू शकतो, ठीक आहे. मग याच्यातला आन्सर कुठला येतो बघा? ऑप्शन नंबर 2 जो आहे 37/3/4 आवर्स, ठीक आहे. हा याचा आन्सर येतोय 37/3/4. म्हणजे ऑप्शन नंबर कुठला आहे बघा याच्यामध्ये? ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर आहे, ठीक आहे. सोपा आहे, तुम्ही पण करू शकताय, तर काय कोणी पण सांगू शकेल, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 62. क्वेश्चन नंबर 62 बघा. अ स्क्वेअर पीस ऑफ पेपर हॅव्हिंग लेंथ 8 सेंटीमीटर इज टेकन. Squares of size 1 centimeter into 1 centimeter are cut at its 4 corner places. Find the difference between the perimeters of the original paper and the paper which is cut at its corner place in centimeters. हे मी 2 स्क्वेअर पहिलेच काढून ठेवल्या, कारण मला याच्यामध्ये शूटिंग करताना जर मी काढत बसलो तर तुम्ही बोर होणार ना, त्यामुळे पहिलेच काढून ठेवले, ठीक आहे. तर बघा याचं सॉल्युशन बघा कसं आहे. आपल्याला काय दिलेले आहे? 8 सेंटीमीटरचा एक पेपर दिलेला आहे, ठीक आहे. याची जी एक है ना, काय म्हटलेलं आहे ना, हॅव्हिंग लेंथ 8 सेंटीमीटर आणि स्क्वेअर पेपर आहे म्हटलं तर सगळ्या ज्या साइड्स आहे ते 8 असणार आहे, ठीक आहे. मग याचा पॅरीमीटर किती येणार आहे? 8 + 8 + 8 + 8 32. त्याचं काय पॅरीमीटर किती येणार आहे? पॅरी शॉर्ट मध्ये लिहितो 32 येणार. 32
काय सेंटीमीटर है ना, कारण एक जी साइड आहे ती 8 सेंटीमीटर आहे, तर याचा पॅरीमीटर किती 32 सेंटीमीटर येणार आहे. हा आहे तुमचा ओरिजिनल. हा कुठला आहे, ओरिजिनल पेपर आहे. तर लिहू आपण ओरिजिनल. ओरिजिनल. पण नंतर अजून काय म्हटलं त्यांनी की ह्याच पेपरला काय करायचं आहे की इथे कॉर्नरला इथे 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटरचे असे पीस कट करून टाकायचे. म्हणजे जेव्हा आपण कट करू ना तर काय होणार, हा असा आणि हा असा होणार आणि ह्याला आपण करूया गायब. ठीक आहे, हे असं होणार. इथून पण असं 1 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटरचा इथून कट करणार, तर हा पण कट होणार. ठीक आहे, हा कट केला आपण, चारही कॉर्नरला कट करायचंय म्हणतात. असं 1 सेंटीमीटर इकडे आणि 1 सेंटीमीटर इकडे, मग हा पण कट केला आपण. ठीक आहे, परत आता इथं बघा ही लाईन इथून 1 सेंटीमीटर इकडे आणि 1 सेंटीमीटर इकडे. ठीक आहे, हे स्क्वेअर साईज आहे बरं का, हे करताना जरा कधी कधी तुम्हाला रेक्टँगल सारखा पण दिसेल, पण त्याला स्क्वेअर समजून चला. हे बघा झालं. आता हा ओरिजिनल पेपर होता, चारही कॉर्नर मधून 1 बाय 1 है ना, हा जो आहे ना इथं 1 बाय 1 चा असा आहे सपोज हा पेपर. थोडं बघा, एवढं कोणीच एक्सप्लेन करून सांगत नाही बरं का. हे जे क्वेश्चन्स आहे मी युट्यूबवर सगळ्यांचे व्हिडिओ बघितले आहे, कोण कसं एक्सप्लेन करताय, त्याच्यानंतर मी करतोय व्हिडिओ बनवतोय. एवढं डिटेलमध्ये कोणीच सांगत नाही. ठीक आहे, आणि म्हणून मला व्हिडिओ बनवायला 2-2 तास लागतात. ठीक आहे, आता हे मी बघा 13 क्वेश्चन करायला मला जवळपास पाऊण तास लागणार आहे, कारण माझा प्रयत्न असतो की तुम्हाला डिटेलमध्ये समजावं. ठीक आहे, तिथे बघा आता हे पीस 1 सेंटीमीटरचे कट केलेत. त्याच्यानंतर आता काय होणार बघा, हा पहिले किती होता, इथून 8 सेंटीमीटर होता इथून इथपर्यंत, इथे 1 सेंटीमीटर, इथे 1 सेंटीमीटर, म्हणजे 2 सेंटीमीटर कमी झाले. मग हे किती राहिलं 6 सेंटीमीटर, इथे पण किती राहिलं 6, हे पण राहिलं 6, हे पण राहिलं 6. ठीक आहे, याची ही जी साईड आहे 6 आली. पण हे जे आहे हे किती आहे 1 सेंटीमीटर, हे पण 1 सेंटीमीटर, हे 1 सेंटीमीटर, हे पण 1 सेंटीमीटर, हे 1 सेंटीमीटर, हे 1 सेंटीमीटर, हे 1 सेंटीमीटर. बापरे दमलो. 1+1. आता आपण पॅरीमीटर काढताना काय करतो, आपण जेवढेही साईड्स आहे ते आपण प्लस करत जातो. ते बघा 6+1 7, 8 + 6 14, 15 +1 16 +6 22, 23, 24 +6 30, 31, 32. म्हणजे याचं पॅरीमीटर पण किती आलं 32 सेंटीमीटर आलं. मग दोघांचे पॅरीमीटर मध्ये डिफरन्स काढला तर किती येणार, काही डिफरन्स नाही, सेम आहे. म्हणजे 32 - 32 जर केलं आपण, दोघांचे पॅरीमीटरचा डिफरन्स काढायचा होता आपल्याला. ओरिजिनल जो स्क्वेअर आहे पेपर आणि कट केलेला पेपरचा जो पॅरीमीटर आहे त्याच्यामध्ये किती डिफरन्स आहे काढायचा आहे आपल्याला. तर दोघांचंही पॅरीमीटर 32 सेम येत आहे, यांचा डिफरन्स किती आलाय 0. आन्सर किती येतो याचा, ऑप्शन नंबर 1 0. कळालं असेल आय होप. बरीच मेहनत घेतोय मी तुम्हा लोकांना एक्सप्लेन करून द्यायसाठी. बरं, बऱ्याचशा लोकांना वाटत असेल काय एवढं समजवत आहेत, आम्हाला तर सगळं येतंय. पण मित्रा तुम्हाला येते बेटा, पण बरेचसे जे विद्यार्थी आहे ना त्यांना नाही येत, त्यांना थोडं एक्सप्लेन करून सांगायची गरज पडते. मला तर असं वाटतं की मला फक्त फ्रंट बेंचर्स नाही, बॅक बेंचर, शेवटच्या बेंचवर बसलेला जो विद्यार्थी असतो त्याला सुद्धा कळायला पाहिजे. ठीक आहे, की सर काय समजवत आहेत. ठीक आहे ना, त्याच्या लँग्वेजमध्ये समजवायचा मी प्रयत्न करतो, त्याला गृहीत धरून मी समजवायचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे, ज्यांना ऑलरेडी समजून जातात लवकर, ठीक आहे ना, त्यांचं रिव्हिजन होते है ना, त्यांना पण एखादी नवीन गोष्ट पण माहित होऊ शकते मी सांगताना. ठीक आहे, तर अशा प्रकारे बघा याचा आन्सर आलाय ऑप्शन नंबर 1. आता आपण लास्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 63. याच्यानंतर आजचा व्हिडिओ इथे संपवू. ठीक आहे, कारण पुन्हा तेच प्रॉब्लेम होईल, कंटिन्यू जर आपण अजून पूर्ण करत बसलं तर 1-1.5 तासाचा व्हिडिओ होईल. मग पुन्हा मला खूप त्रास होतो. हे रेकॉर्डिंग करायला काही नाही, करू शकतो आपण 1 तास कंटिन्यू रेकॉर्डिंग, पण नंतरचं जे एडिटिंगचं जे काम असते आणि अपलोड व्हायला वगैरे इतका वेळ लागतो ना,
कारण माझ्याकडे तेवढे संसाधन नाही आहेत अजून. ठीक आहे, ते सगळं जो पार्ट असतो ना तो एडिटिंगचा वगैरे आणि अपलोडचा करण्याचा पार्ट वगैरे, त्याच्यामध्ये जो आपल्याकडे जे लॅपटॉप आहे, कॉम्प्युटर आहे, मोबाईल आहे, खूप चांगल्या क्वालिटीचे पाहिजेत, तर ते पटापट होते, नाही तर खूप उशीर लागतो. मागच्या व्हिडिओला मला जवळपास 10 ते 12 तास लागले होते सगळं नंतरची प्रोसेस करायला. 2 तासाचा व्हिडिओ करायला 10-12 तास लागले होते मला. चला बघूया आपण क्वेश्चन नंबर 63. क्वेश्चन नंबर 63 बघा. ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर अँड सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट्स. इथे फिगर मी ऑलरेडी काढून घेतली आहे, कारण इथे जो क्वेश्चन दिसतो ना त्याच्यामध्ये फिगर मध्ये मी असं तुम्हाला टच करून असं मी सांगू शकत नाही. ठीक आहे ना, त्यामुळे मला फिगर अशी काढून घ्यावं लागत असते. तर इथे बघा, इथे आपल्याला 3 स्टेटमेंट दिलेले आहे. पहिलं स्टेटमेंट काय आहे, लाईन ए बी अँड लाईन बी ए आर डिफरंट लाईन. हे बघा, ए बी ही आहे ए बी आणि बी ए हे डिफरंट आहेत का, नाही आहे. ठीक आहे ना, ह्या सेम आहे. या दोन्ही लाईन कशा आहेत, सेम आहे. म्हणजे स्टेटमेंट 1 जो आहे तुमचा तो काय आहे, आर डिफरंट लाईन, म्हणजे आपल्याला हे इनकरेक्ट आहे. हा जो आहे इनकरेक्ट आहे पहिला वाला. आपल्याला काय करायचे, करेक्ट स्टेटमेंट फाइंड करायचे. दुसरं काय आहे, लाईन ए बी अँड लाईन डी सी इंटरसेक्ट ऍट ओ. हे बघा, ए बी आणि लाईन हे डी सी ह्या दोन्ही इथं इंटरसेक्ट करताय ओव्हर, बरोबर आहे. म्हणजे हा करेक्ट ऑप्शन आहे तुमचा. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड बघा. थर्ड मध्ये काय म्हटलंय, पॉइंट सी ओ अँड बी आर नॉन कोलिनियर पॉइंट्स. ठीक आहे, नॉन कोलिनियर म्हणजे लिनियर नाही आहे, म्हणजे एकाच लाईनवर नाही आहे. तर बघा, सी ओ आणि बी एकाच लाईनवर नाही आहे. ठीक आहे ना, नॉन कोलिनियर आहेत. ठीक आहे, म्हणजे हे पण ऑप्शन तुमचं करेक्ट आहे. करेक्ट. लिनियर कशाला म्हणतात, हे बघा, सी ओ आणि डी हे लिनियर आहेत. सीओ डी जे आहे तिन्ही पॉइंट जे आहेत ते लिनियर पॉइंट आहेत, पण सीओ बी जे आहे ते लिनियर नाही आहेत, है ना. तर नॉन को लिनियर आहेत ते. ठीक आहे, तर याचा अर्थ हा पण आन्सर तुमचा ऑप्शन जो आहे करेक्ट आहे. म्हणजे बी आणि सी, सॉरी इथं ए बी सी लिहिलंय, 1 2 3 नाही लिहिलंय, ए बी सी असे 3 स्टेटमेंट आपल्याला दिलेले आहे. मग त्याच्यातले करेक्ट स्टेटमेंट कुठले कुठले आहेत, तर बी आणि सी याचा करेक्ट स्टेटमेंट आहे. ठीक आहे, बी आणि सी याचा करेक्ट स्टेटमेंट आहे. मग याचा आन्सर कुठला येतो बघा, ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर येतोय. बी अँड सी आर करेक्ट. ठीक आहे, तर ठीक आहे, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये एवढे 13 क्वेश्चनच करूया. ठीक आहे, कारण हा आता मी ऍक्च्युली 62 करणार होतो, पण म्हटलं चला ह्या पेजवरचा हा शेवटचा क्वेश्चन आहे, करून घेऊया म्हटलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 64 to 75 असे 12 क्वेश्चन कम्प्लीट करूया. ठीक आहे, बघा आता 12-13 क्वेश्चन करायला जवळपास पाऊण तास लागलाय. अजून आपण जर पुढचे अजून 12 क्वेश्चन करायला गेलं, एखादा त्याच्यातला लेंदी क्वेश्चन आला तर 1.5 तास 2 तास वेळ लागून जातो करायला. ठीक आहे, आणि करायला जसं मी म्हटलं ना, करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. 1.5 तास 2 तास काय, 4-5 तासही मी करायला तयार आहे, कंटिन्यू क्लास. ठीक आहे, जर तुमचा ऑफलाईन क्लास असला किंवा मला फक्त एवढंच शिकून झालं माझं, तर मला करायला काही प्रॉब्लेम नाही. पण मला याच्यानंतर जे पुढच्या ज्या प्रोसेस आहे, जे युट्यूबवर जे मला अपलोड करायचं असतं ना, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे तिथे. कारण खूप वेळ लागतो, भयंकर प्रमाणापेक्षा जास्त वेळ लागतो. कारण आपल्याकडे तेच म्हटलं ना, म्हणजे तेवढे संसाधन कमी आहे, त्यामुळे होतंय ते सगळं. ठीक आहे, त्यामुळे आपण मोठे मोठे व्हिडिओ नाही बनवू शकत, आपल्याला असे छोटे छोटेच व्हिडिओ बनवावं लागेल. भलेही आता वेळ लागू दे. ठीक आहे, तरी पण आता आपल्याला पर्यायच नाही आहे तो करायला. कारण मी बघितलं याच्या अगोदर पण जे व्हिडिओ बनवलेत ना, ते मला पण वेळ लागला, पण परवाच्या व्हिडिओला खूपच जास्त वेळ लागला, त्यामुळे मला ते नको वाटायला लागले आता. ठीक आहे, तर भेटूया आपण आता पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.